इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण वचन हे उपघटक पाहणार आहोत। तर सुरुवातीला वचन म्हणजे काय हे पाहूया। नामावरून वस्तू एक आहे की अनेक याचा बोध होतो म्हणजेच त्या नामाचे वचन होय। वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन आणि अनेक वचन। नामावरून जेव्हा वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्याला एकवचन म्हणतात आणि नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते अनेक वचन असते। तर पहा या ठिकाणी गायचं गाई, घरचं घरे, रानचं राणे, पानचं पाणी। तर या ठिकाणी पहा वेगवेगळे शब्दांचे अनेक वचन या ठिकाणी दिलेले आहेत। तर या ठिकाणी गांधीजी आणि बाबा हे जे शब्द आहेत ते आदरार्थी अनेक वचन आहेत। पहा या ठिकाणी परत वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणि त्यांचे अनेक वचन दिलेले आहेत। हे पहा या ठिकाणी काही शब्दांचे अनेक वचन तेच राहते। पहा काकाचं काका, आजोबाचं आजोबा, बाबाचं बाबा, चाचाचं चाचा। तर याप्रमाणे या ठिकाणी बरेचसे शब्दांचे अनेक वचन दिलेले आहेत। याचे वाचन करा आणि हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे स्वाध्याय सोडवताना तुम्हाला याचा उपयोग होईल। विद्यार्थी मित्रांनो, वचन या घटकावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा पहा म्हणजे तुम्हाला प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती आणि मंथन परीक्षेसाठी त्याचा चांगलाच उपयोग होईल। यानंतर वचन या घटकावरील आपण काही नमुना प्रश्न पाहूयात। प्रश्न पहिला पहा, खालील शब्दातील अनेकवचनी शब्द पर्यायातून निवडा। तर अनेकवचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे। गाणी, गाय, राजा आणि दांडा। तर या ठिकाणी पहा गाय, राजा आणि दांडा हे जे शब्द आहेत ते एकवचनी आहेत आणि गाणे या शब्दाचं अनेकवचन गाणी होतं म्हणून पर्याय क्रमांक 1। मी खिळे आणले, अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा। तर या ठिकाणी पहा खिळे हे अनेकवचन आहे आणि त्याचं एकवचन खिळा होतो म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी चुकीची जोडी निवडा। खडू खडे, विहीर विहिरी, सून सुना, भिंत भिंती। तर या ठिकाणी पहा विहीर, भिंत आणि सुना यांचं अनेकवचन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि खडू या शब्दाचं अनेकवचन खडूच होतं म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे। खालीलपैकी कोणत्या नामांचे अनेकवचन होत नाही? 2 पर्याय अचूक म्हणलेला आहे। वस्तू, बाजू, वीट आणि वेळ। तर या ठिकाणी पहा वीटचं अनेकवचन विटा होतं, वेळचं अनेकवचन वेळा होतं आणि वस्तू आणि बाजू यांचं अनेकवचन तेच राहतं, वस्तू आणि बाजूच, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2। पुढील शब्दाचे अनेकवचन पर्यायातून शोधा। विद्या। तर या ठिकाणी पहा विद्या हा जो शब्द आहे त्याचं अनेकवचन विद्याच होतं, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। खालील पर्यायातून वेगळ्या वचनाचा पर्याय निवडा। रताळी, केळी, घड्याळ आणि फुले। तर या ठिकाणी पहा रताळी, केळी आणि फुले हे जे आहेत ते अनेकवचनी नाम आहेत आणि घड्याळ हे एकवचनी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3। गांधीजीचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल? एकवचन, आदरार्थी अनेकवचन, अनेकवचन आणि बहुवचन। तर गांधीजी हा जो शब्द आहे तो आदरार्थी अनेकवचन आहे। आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते या नियमाचे पालन करणारा शब्द कोणता? तर या ठिकाणी पहा शत्रू, दगड, वाडा आणि हत्ती हे शब्द दिलेले आहेत। मग आपल्याला आकारांत म्हणलेला आहे। या ठिकाणी वाडा हा शब्द जो आहे तो आकारांत आहे, कारण पहा वाडा मध्ये शेवटचा अक्षर आहे डा शब्द, तर डाचा उच्चार करताना शेवटी आपल्याला आचा उच्चार होतो म्हणजे हे आकारांत शब्द आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। पहा वाडा, कारण वाडा हा आकारांत शब्द आहे आणि त्याचं अनेकवचन काय होतं? वाडे। मग डे हा जो शब्द आहे डेचा उच्चार करताना पहा एचा उच्चार होतो म्हणजे ते एकारांत आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। सभा या शब्दाचे जे वचन तेच वचन खालीलपैकी कोणत्या शब्दाचे आहे? तर या ठिकाणी पहा सभा हा जो शब्द आहे तो दोन्ही वचनामध्ये येतो, याचे एक वचन पण सभाच आहे आणि अनेक वचन पण सभाच आहे। मग या ठिकाणी पहा डबा, कुत्रे, वासरू आणि दिशा। डबाचं अनेक वचन डबे होतं, कुत्र्याचं कुत्रे होतं आणि वासरूचं वासरे होतं आणि या ठिकाणी दिशा जो हा शब्द आहे तर याचे एक वचन आणि अनेक वचन दिशाच आहे। प्रश्न 10 पहा रिकाम्या जागी योग्य वचनाचा शब्द निवडा। मंदिरात 7 डॅश होत्या। धूप, घंटा, उदबत्ती आणि पंती। तर मंदिरात 7 घंटा होत्या।